आणि आमचे डॉक्टर निखिल पण ठरवतील की त्यांना कोणाला किती वेळाची आवश्यकता आहे, किती फ्रिक्वेन्सीनी त्यांना आवश्यकता आहे. त्या योजनेमध्ये औषधाचं पण हे राहणार आहे का? त्याच्यामध्ये सगळे कन्झ्युमेबल्स म्हणजे ज्या ट्युबिंग्स आणि ते सगळं लागतं, डायलायझर लागतं, ते सगळं त्या योजनेमध्ये त्या पेशंटला फ्री मिळतं. नागपूर महानगरपालिकेकडूनही ही सुविधा मिळते, पण त्याच्यात 500 की 600 रुपये घेतले जातात. आपल्याकडे काय त्या 500 600 रुपयाचं हे आहे काय? आपल्याकडे जी शासनाची जी योजना आहे ना, महात्मा ज्योतिबा फुले, ती महात्मा ज्योतिबा फुले ही हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना आपण त्याच्यात एनरोल करतो आणि शासन आपल्याला ते देतो. कॉस्ट नाही आहे, काहीच कॉस्ट नाही, पेशंटला काही बेअर करावं लागत नाही त्याची कॉस्ट. कुछ लोग उस योजनाओं में नहीं आते हैं, फिर उनका क्या? त्यांना जर शासनाने ते अत्यंत कमी दरामध्ये बहुतेकदा आम्ही त्यांना एनरोल करता येतं, कारण महात्मा ज्योतिबा फुले जी स्कीम आहे ना, ती त्यांना आम्ही एनरोल करता येतो. पण पेशंट खूप सारे आहेत नागपूरमध्ये आणि तुमच्याकडे मशीन कमी पडल्या असं होईल, कारण एका पेशंटला मतलब माझ्या विचाराने आठवड्यात 3दा करावं लागते, 2 किंवा 3. हां, तर त्या हिशोबाने मतलब जितके पेशंट तुमच्याकडे येतील ते रेग्युलर राहतील, म्हणजे नवीन पेशंटचा ऍडमिशन होणं म्हणजे एक विषय आहे. म्हणून खूप सारे सेंटर्स डेव्हलप झाले पाहिजे की म्हणून आता तालुका प्लेसेसवरती किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती गव्हर्नमेंटचा हे आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टवरती एक सेंटर पाहिजे. तर कारण जसं आता गडचिरोलीहून इथे आला जर पेशंट, तर त्याला दर महिन्याला दर आठवड्याला 2दा कमीत कमी यावं लागेल. म्हणजे नागपूरमधले पेशंट्स पुन्हा दुसऱ्या गावचे जे येणार ते पेशंट्स, या सगळ्यांना एक युनिट केटर नाही करू शकत. खूप धावपळ, त्यांची संख्या इतकी जास्ती प्रमाणात आहे की इव्हन सुपर स्पेशालिटीला आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे, बाकीचे पण खूप सारे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्यामध्ये पण खूप जास्त पैसे नाही लागत त्याचे. पण ही रिकरंट कॉस्ट आहे ना, म्हणजे असं एकदा आपण घेतलं आणि संपतंय असं नाही होत आहे. आयुष्यभर आठवड्यातनं 2दा येण्याची कॉस्ट, त्याच्यासोबतचा जो माणूस येणार त्याची फेअर, असं सगळं लागणार. पण ठीक आहे, जितकं काही आम्ही आमच्या सेंटरमधून आम्ही जेवढी मदत करू शकतोय तर तेवढी. डायलिसिस जो है वो बहुत ज़्यादा बड़ा प्रॉब्लम है, तो इसलिए गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रधानमंत्री नेशनल डायलिसिस मिशन ये ऑलरेडी एक प्रोजेक्ट है जिसके अंदर में उन्होंने अक्रॉस द कंट्री ऐसा डायलिसिस के सेंटर्स के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक बहुत बड़ा प्रोत्साहन भी हो रहा है, और कि पीपीपी मोड पे आप डायलिसिस सेंटर कैसे लगा सकते हैं जिससे कि लो कॉस्ट में ये सुविधा सभी को मिल पाए. क्योंकि जैसा भाई मैडम ने बताया कि हम लोग दिन भर में 2 बार नहीं 5 बार जाते हैं तो हमको तकलीफ नहीं होती. लोगों को 5-5 दिन 10-10 दिन जैसे जा रहे हैं तो उसमें उनको सोचना पड़ता है कि मैं जाऊँ कि नहीं जाऊँ, मेरे पास पैसा है तो मैं जाऊँगा डायलिसिस में. अगर हफ्ते में उसका डायलिसिस नहीं हुआ, एक हुआ और एक नहीं भी हुआ, तो भी मतलब वो क्रिटिकल कंडीशन में आ जाता है. वो तो यस डेफिनेटली डायलिसिस करना जरूरी रहेगा. आप है ना सर, आप है ना ये पूरी बात जो सर आप लोगों ने बोला है ना, ये सारी बात एक ऑलरेडी पहले से मतलब डायलिसिस ले रहे हैं कई और हॉस्पिटल में, बट उनके पास पैसे की सुविधा नहीं है, तो मतलब दिक्कतें होती है उनको, वो नहीं कर पाते. तो क्या अभी मतलब आपके इसमें आ जाए पेशेंट तो उनके लिए क्या फिर से सारी टेस्ट पूरी करनी पड़ेगी क्या, यानी नए सिरे से करनी पड़ेगी क्या उनको, कि उसी फाइल पे मतलब वो चलेंगे? नहीं, मतलब पेशेंट्स को अभी जैसे किडनी का प्रॉब्लम है, पता है नहीं, चल रहा हो ऑलरेडी. हाँ, किडनी का प्रॉब्लम है इनको, क्रिएटिनिन कितना रहता है, किडनी कैसे है, सोनोग्राफी में देखा, वो पहले से हुए रहते हैं टेस्ट. जैसे नए सेंटर पे जाते हैं तो अपन ट्रिपल एच का टेस्ट करते हैं, उतना ही 1-2 टेस्ट लगते हैं, मिनिमल टेस्ट करते हैं, बाकी तो पुराने रिपोर्ट्स पे कुछ नहीं. बहुत ज़्यादा टेस्ट नहीं लगती है, अमाउंट कितना है क्रिएटिनिन और ये तो हो गया अपन सब मेंटेनन्स सेफ्टी बोलते हैं, म्हणजे त्यांना नेहमीसाठी लागतं आहे. पण हे बाकीचे हिमोडायलिसिस हे जे ॲक्यूट कंडिशन आहे, स्नेक बाईट म्हणतो आपण, पॉयझन असतं किंवा प्रेग्नन्सी आणि त्याचे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होतात, किंवा साधं ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे लूज मोशन्स आणि त्याच्यानंतर सुद्धा पेशंट किडनी इंजुरीमध्ये जातात. तर या पेशंटला पण आपण डायलिसिस देतो आणि ह्यांचे रिझल्ट्स खूप चांगले, त्यांना पुन्हा नाही लागत. म्हणजे तसं आपण त्यांना रिकरंट लागतंय आठवड्यातनं 2दा. पण एकदा जेव्हा ॲक्यूट काहीतरी होतं आहे त्यांना आणि त्यांना आपण तेव्हा हिमोडायलिसिसने सपोर्ट केलं तर ते पेशंट चांगल्यापैकी रिकवर होतात आणि त्यांना पुन्हा मग ते डायलिसिस लागत. तर असे 2 प्रकार आहेत, ॲक्यूटमध्येसाठी आपण करतो आणि एक क्रॉनिक मेंटेनन्स सेफ्टी असं म्हणतो आपण. तर ते सुद्धा आपण आणि पुन्हा दुसरं आणखी अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे की किडनीच्यासाठी त्यांना होऊ नये. जसं आता आपण म्हणतो की डायरिया झाल्यानंतर सुद्धा जर आपण त्यांना त्यांचं डिहायड्रेशन वेळेवर करेक्ट केलं नाही तर त्या पेशंटला किडनी इंजुरी होते. तर जर ते वेळेवारी करेक्ट केलं
तर या पेशंटचा जो किडनीचा जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाही. किंवा जेव्हा ब्लड लॉस जास्त होतो किंवा ॲक्सिडेंट्स होतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपण जर वेळेवरती फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो ते जर आपण दिलं तर या पुढच्या गोष्टीची बरेच आंशिक कारणं टळतात. किंवा डायबेटीसवाल्या पेशंटला जे होतं त्यांचं आपण जर व्यवस्थित कंट्रोल राहिला, असं म्हणत नाही मी की कंट्रोल राहिल्यानंतर होणारच नाही, पण आपण सगळे जे ॲडव्हर्स रिॲक्शन किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन पोस्टपोनमेंट म्हणतो की आज 5 वर्षानंतर होणार आहेत का, तर आपण जर व्यवस्थित कंट्रोल ठेवला तर ते 10 वर्षानंतर होती, म्हणजे 10 वर्ष त्याचं लाईफ चांगलं होईल. असे 2 प्रकारच्यासाठी आपण हेमोडायलिसिसचा वापर करतो. एक शेवटचा प्रश्न की मेयो हॉस्पिटलमध्ये येणारे जे पेशंट असतात ते त्यांची सगळ्यांची अनुभूती आहे की मतलब आपल्याला किती ट्रीटमेंट मिळतो, पण आता रोटरी क्लबकडून तुमच्या हॉस्पिटलला मशीन्स मिळाली, त्यांची देखरेख आणि सुरक्षा म्हणजे ते तुमची जबाबदारी, तर ती किती याच्यानी पार पडली पाहिजे. अभी जो हम लोगों ने इनके साथ MOU किया है, आप एक बात समझ लीजिए कि रोटरी क्लब नागपुर ईशान ने कोई भी ऐसा CSR के अंतर्गत कोई प्रोजेक्ट लेता है तो जो डोनेशन देने वाला जो कॉर्पोरेट है या कोई इंडिविजुअल है उसका हमारे ऊपर जो रोटरी क्लब नागपुर ईशान के ऊपर एक ट्रस्ट है कि ये मेरा पैसा 2 लाख 5 लाख 10 लाख 1 करोड़ 2 करोड़ ये जहाँ ये लगाने वाले हैं उसका सही साथ इस्तेमाल होगा और वो वर्षों न वर्ष उसका सुविधा देते रहेंगे. तो ये हमारी जवाबदारी है और ये हम जवाबदारी के अंतर्गत इनके साथ हमने एक MOU किया है. डीन डॉक्टर रवि चौहान साहब के साथ में हमने एक MOU किया है जिसके अंतर्गत हमने अगले 10 साल के लिए इनके साथ एक टाइप किया है कि भाई ये जो सेक्टर है इसकी जो देखरेख है ये आप करेंगे और उसके लिए हमने हमारी तरफ से 3 साल का कॉम्प्रहेंसिव मेंटेनेंस उसमें दिया है. इनको 1 रुपये का भी खर्चा नहीं आने वाला अगले 3 साल तक, जब तक ये मशीनें 3 साल तक कंपनी रिपेयर करके देगी अगर कोई प्रॉब्लम आता है. उसके बाद जो है एनुअल मेंटेनेंस कॉन्ट्रैक्ट में जाएंगे, उस टाइम पे फिर और हमारे पास में कोई दानवीर कोई मिल गया हम उससे इनको और डोनेशन दे देंगे. तो अगर मैं उसका डोनेशन लेके आ रहा हूँ तो वो मेरी जवाबदारी है. इसके लिए अगले 3 साल तक के रोटरी क्लब की तरफ से रोटरी ईशानी की तरफ से एक 3 लोगों की कमेटी रहने वाली है जिसमें हर महीने हम लोग जाके कभी भी चेक कर सकते हैं. ये सर ने हमको कोऑर्डिनेट किया है चौहान सर ने, और उसमें हम लोग को कोई ऐसा इंस्पेक्शन करने का जरूरत नहीं है. कभी भी आप जाइए एंड यू विल गेट द रिकॉर्ड्स कि आपने कितने लोगों का ट्रीटमेंट किया, कैसा किया, सेंटर कैसा चल रहा है, क्लीन है, नीट है, वॉटेवर जो है कि नहीं बराबर, वो हम लोग उसकी जबाबदारी हमारी. मराठीत आपण म्हणतो ना सत्पात्री दान झालंय की नाही, जे दिलं आहे त्यांनी ते व्यवस्थितरित्या वापर होतो आहे की नाही याचं काळजी. आणि आम्ही नक्कीच आमच्या डीन सरांचे पण खूप खूप आभार आणि रोटरी क्लबचे पण खूप आभार, आणि आम्ही नक्कीच त्याच्यामुळे पेशंटला बऱ्यापैकी प्रमाणात मदत करू शकतो. 3 बार लगता है पेशेंट की कंडीशन रिपोर्ट्स यूरिन कितना आता है पेशेंट को उसके हिसाब से और अपन डिसाइड करते हैं. IGMC के साथ मेयो हॉस्पिटल भी जोड़ी ताकि लोगों को मेयो हॉस्पिटल नहीं मालूम. सही बात, मेरे हॉस्पिटल का ही बहुत बड़ा इशू समझेगा नहीं. मतलब रोटरी क्लब नागपुर ईशान्य से ये आपको जानकारी देते हुए मुझे बहुत प्रसन्नता हो रही है कि नागपुर शहर में इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज में रोटरी क्लब नागपुर ईशान्य ने एक मेगा डायलिसिस सेंटर का लोकार्पण हम लोग डिको रिप्रेजेंटेटिव हमारे शहर के जानी मानी नाम है और उसके जो श्री देवेश जी पेंडारकर है उनके दान या उनके डोनेशन के कारण ये बड़ा